सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। पोथी चालू झाली म्हणजेच शांत बसावं असं काही नसते, बरोबर की नाही? त्याच्यामुळे थोडंसं पोथी चालू होण्याअगोदर थोडं शांत बसून स्मरण जर केलं, आपण देवाला प्रार्थना केली की हे भगवंता, तुमचा जो ग्रंथ चालू आहे, जे काही यामध्ये तत्व आहेत ते आमच्या चांगल्या लक्षात राहावेत, बरोबर की नाही? आम्हाला हा ग्रंथ व्यवस्थितपणे समजावा, ही प्रार्थना आपण केली पाहिजे। म्हणजे मी बोलणं चालू केलं त्यावेळेसच आपण शांत बसावं असं नाही, कारण आपण किती एक मोठा ग्रंथ, महत्वाचा ग्रंथ अध्ययन करत आहोत। तिथे आपण तुम्ही सर्वजण श्रवण करत आहात, तर जे गुह्य ज्ञान असते ते समजून घेण्यासाठी परमेश्वराचं पण सहाय्य लागत असते। आपण परमेश्वराला प्रार्थना केली तरच ते गुह्य तत्वज्ञान जे आहे परमेश्वराचं ते आपल्या लक्षात राहते, नाही तर मग राहणार नाही। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज दंडवत हो। सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये आपण गोकुळातील लोकांचं दैव कसं आहे, ते किती भाग्यवंत आहे, पूर्व भाग्य किती छान आहे त्यांचं, आणि त्यामुळं श्रीकृष्ण भगवंत हे गोकुळामध्ये सावळ रूप धारण करून या गोकुळातील गवळ्यांच्या खेळेमेळे राहत आहेत, असं आपण सकाळी पाहिलं। तर त्यामध्ये कवी काय म्हणतात की खरंच धन्य धन्य आहे ते गोकुळ, धन्य धन्य ते गोकुळ जिथं परदैव म्हणजे भगवंत स्वतः रांगत बाळ होऊन खेळायला लागलेले आहेत। तर असं ते गोकुळ भाग्यवान आहे, यशोदा माता नंद बाबा भाग्यवान आहेत। आणि पुढे सांगतात की सकळ ब्रह्मांड ज्यांची करणी आहे असे ते भगवान श्रीकृष्ण, त्या भगवान श्रीकृष्णाला त्या गोकुळातील गवळणी एवढ्याशा लोण्याच्या गोळ्यासाठी नाचवत आहेत, हे आपण सकाळी पाहिलं। याबरोबर बरेच काही ओव्या होत्या, परंतु मागील संदर्भ लागावा म्हणून थोडस मी मागचं सांगत असतो सुरुवातीला। सकळ भुवने जयाची करणी, जो वाणी जे वेदी पुराणी, तया ते लोणी देवणी गवळणी नाचविताती। जो या त्रिभुवनाचा दातारू, सकळ प्रमाणा गोचरू, तो होणी नंदाचा कुमरू, राखे वासरुवे। जो या त्रिभुवनाचा दातारू, या तिन्ही भुवनाचा दातारू आहे, म्हणजे दाते आहेत। सकळ प्रमाण अगोचरू, जे काही प्रमाण आहेत, 4 वेद, षडशास्त्र, 18 पुराण, 52 उपनिषद वगैरे वगैरे जे काही शास्त्र आहेत, या सकळ प्रमाणा अगोचरू म्हणजे या सकळ शास्त्राला लक्षातच येत नाही परमेश्वर कसे आहेत। तो होनी नंदाचा कुमरू असे ते श्रेष्ठ
सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट असणारे परमेश्वर, ज्या या सकळ प्रमाणाला गोचर नाहीत, त्यांच्या लक्षात येत नाहीत, परंतु असे हे सर्वश्रेष्ठ भगवंत इथे नंदाचे कुमर होऊन राखे वासरुवे, गायीचे वासर भगवंत राखत आहे. तो सकळ यज्ञाधिपती, जया ते आत्मा राम ध्याती, तो गोवळे करुणी सांगाती, आखरी राहिला. जे भगवंत सकळ यज्ञाचे, जे काही यज्ञाचे प्रकार म्हणा, देवतेचे साधन म्हणा, सर्वांचे अधिपती आहेत, जया ते आत्मा राम ध्याती, जे आत्माराम जंगलामध्ये दऱ्या खोऱ्यांमध्ये जे ऋषीमुनी तपश्चर्या करण्यासाठी बसलेले आहेत, ते ऋषीमुनी ते यांचं ध्यान करतात आणि त्यांची इच्छा असते आम्हाला मोक्ष प्राप्त व्हावा. तो गोवळे करुणी सांगाती, आखरी राहिला. तो भगवंत, ज्या भगवंतासाठी एकदम उग्र असं तप करायला बसलेले आहेत ऋषी मुनिजन दऱ्या खोऱ्यांमध्ये, जंगलामध्ये, गुफांमध्ये, तर अशा त्या ऋषीमुनींना भगवंत लवकर प्राप्त होत नाहीत. पण गोवळे करुणी सांगाती, गोपाळांना सांगाती बनवून आखरी राहिला. गावखरी हा शब्द ऐकून आहात का तुम्ही? गावखरी म्हणजे काय? गावाच्या जवळ जे काही शेत असते गावालगत, त्याला गावखरी असं बोलतात. तर हे गोपाळ श्रीकृष्ण आखरी राहिला म्हणजे त्या गावाच्या जवळ, गोकुळाच्या जवळ जे मैदान आहे गावाच्या लगत, तिथे उभे आहेत. ते कशासाठी थांबलेले आहेत? कारण नियम असा होता की एखादा गोपाळ समोर जर निघाला, मागच्या गोपाळाला थोडा वेळ लागला, तर मग या एकट्या गोपाळानेच जंगलामध्ये जावं वासरांना घेऊन, असा नियम होता. जो समोर गेला त्याने गावाच्या बाहेर जे ठरलेलं ठिकाण आहे तिथं थांबावं. मागचे गोपाळ येतील, सर्व एकत्रित जमा होतील, त्यांचे वासर येतील आणि सर्वजण एकदा जमले की मग सर्वजण निघायचे वृंदावनाकडे, गोवर्धनाकडे, यमुनेकडे, जे काही त्यांनी ठरलेले ठिकाण असतील त्या दिवशी, की आज या दिशेला आपल्याला वासरांना चारण्यासाठी न्यायचं आहे, जे ठिकाणं ठरलेले आहेत तिकडे मग ते मार्गक्रमण करायचे. तर असे ते गावखरी येऊन श्री गोपालकृष्ण महाराज थांबलेले आहेत. पेंधावड जावांकुडा, सुदामा वामा बागडा, बलू सुबलू सवंगडा, बळभद्राचा. पेंधा, वडजा, वांकुडा, सुदामा, वामा, बागडा हे सर्व श्रीकृष्ण भगवंताच्या सवंगड्यांची नावं. बलू सुबलू हे पण सवंगडी आहेत. बळभद्राचा, बळभद्राचे आणि श्रीकृष्ण महाराजांचे, असे सवंगडी तिथे जमा झालेले आहेत. हे नावाचे गोवळे मुखरी, येर सहस्र संख्या वेरी, मीनले आखरी जेथ गोपाळराव. हे नावाचे गोवळे मुखरी, हे जे नाव सांगितलेले आहेत मागच्या ओवीमध्ये, या नावाचे जे गोपाळ आहेत ते गोपाळ मुखरी म्हणजे मुख्य आहेत.
बाकी अनुषंगिक गोपाळ जे आहेत ते कसे आहेत, लहान छोटे मोठे गोपाळ हे सहस्र संख्या वेरी, हजारोच्या संख्येने गोपाळ आहेत. मिनले आखरी जेथ गोपाळ राव, कुठे जमा झाले बघा, मिनले म्हणजे जमा झाले, कुठे, आखरी गावखरी येऊन थांबलेले आहेत. जेथ गोपाळ राव, गोपाळांचा राव म्हणजे श्रीकृष्ण भगवान जिथे थांबलेले आहेत तिथे हे सर्व गोपाळ आपले आपले गायीचे वासर घेऊन आलेले आहेत. बरं, श्रीकृष्ण भगवंताला एवढ्या लहानपणी गायींचे वासर चारण्याची वेळ का आली का, आणि त्यांच्या आई वडिलांनी हे काम का लावलं असेल बरं? यामागचं कारण असं होतं की श्रीकृष्ण भगवंत घरी राहिले म्हणजे काय शांत बसत नव्हते. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं मी की कसं ते करायचे, इकडं जा तिकडं जा, इथं काहीतरी जाऊन कर, तिथं जाऊन काहीतरी कर. घरामध्ये जरी ठेवलं, जसं मी तुम्हाला ते यमलार्जुनाचं उदाहरण दिलं, घरामध्ये उखळाला बांधून ठेवलं तर मोठे मोठे 2 झाडच पाडून ठेवले. आता कसं करायचं मग याचं, असा प्रश्न मायबापांना पडायचा. नंद बाबा आणि यशोदेला प्रश्न पडायचा, नेमकं करावं काय याचं. नंद बाबा हे लाड तर करायचे श्रीकृष्ण महाराजांचा, जसे आपण सर्वजणच आपल्या मुलांचा लेकरांचा लाड करतो, करायचे लाड, परंतु त्यांचं पितृत्व काही वेगळं होतं. आताच्या या कलियुगातील मनुष्यांचं पितृत्व मातृत्व फार वेगळ्या पद्धतीचं आहे. यांच्या त्या मातृत्वामुळे लेकरांची हानी होते, फायदा कमी होतो, हानी जास्त होते. असं बहुतांश ठिकाणी आहे, सर्वच ठिकाणी आहे असं नाही, बहुतांश ठिकाणी आपल्याला दिसते असं. नंद बाबा सकाळी उठल्यानंतर स्वतःही व्यायाम करायचे आणि श्रीकृष्ण भगवंताला मल्लयुद्धाचे धडे द्यायचे. श्रीकृष्ण भगवंत वनामध्ये गेल्यानंतर फक्त खेळतच होते मुलांसोबत, धिंगाणा मस्तीच करत होते, चेंडू फळीच खेळत होते असं नाही. ज्यावेळेस आपण श्रीकृष्ण चरित्राचा बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येते की ज्यावेळेस नंद बाबा सकाळी श्रीकृष्ण भगवंताला मल्ल युद्धाचे धडे शिकवायचे, डावपेच शिकवायचे, ते सर्व ध्यानात ठेवून ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत वनामध्ये जायचे गोपाळांसोबत, त्यांची तिथं तालीम भरवायची. ते श्रीकृष्ण भगवान स्वतःही प्रॅक्टिस करायचे. श्रीकृष्ण भगवंतांनी असं म्हटलं का, अरे मी तर परमेश्वर आहे, मला प्रॅक्टिस करण्याची काय आवश्यकता, म्हटले का नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी चानूर मुष्टिकाला मारलं. योगायोग बघा कसा आहे. श्रीकृष्ण भगवंतांच्या आयुष्यातील स्टेडियम मध्ये भरवलेली परीक्षा, बरोबर की नाही, जे मल्लयुद्धाचा आखाडा होता तिथं सर्वजण जमले होते मथुरेतील लोक, असं ते एक प्रकारचं आताच्या भाषेतून सांगायला गेलं तर ते काय होतं, स्टेडियम होतं, लोक जमलेली होते तिथं. एवढ्या मोठ्या लोकांसमोर तिथं मल्लयुद्ध करायचं होतं. लहानपणी जे धडे शिकवले त्यांच्या पित्याने, त्यांनी त्या धड्यांना लक्षात ठेवून चांगली प्रॅक्टिस करून पुढे उपयोगात आणले. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण काय केलं, पुराणातच ठेवल्या, बाहेर काढल्याच नाही. आपण काय काढलं बाहेर, फक्त भौतिक शास्त्र जे आहे, ज्या शास्त्रामुळे ज्या अभ्यासामुळे पैसा कमवता येईल याच शास्त्राच्या मागे आणि याच एज्युकेशनच्या मागे लागलो आपण, बरोबर की नाही. मग या भागवतामधून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणी बाहेर काढल्या की नाही, मग त्या काढल्या मासाहेब जिजाऊंनी. मासाहेब जिजाऊ ज्यावेळेस भागवतातील कथा सांगायच्या, एक फरक सांगतो, प्रमुख फरक आहे. राजस्थान किंवा उत्तर भारतातील राजपूत राजे ज्यांनी जे काही विदेशी आक्रांत आले या राष्ट्रावर चालून, जे मुस्लिम आक्रांत होते,
त्यांच्या विरोधामध्ये बंड करणारे राजे होते राजपुतांमध्ये पण ते सर्व रामाच्या नीतीनेच चालायचे. शिवाजी महाराज आणि उत्तरेतील राजपूत राजाच्या विरोधामध्ये लढले. या दोघांमधला फरक सांगत आहे मी तुम्हाला, कारण तो फरक पण श्रीकृष्ण महाराजांच्या निगडीतच आहे, त्यामुळे इथं मी सांगत आहे. उत्तरेतील राजांनी फक्त रामनीती अवलंबली आणि छत्रपती शिवरायांनी श्रीकृष्ण नीती अवलंबलेली आहे. 17 बार क्षमा अरिदल को ऐसी भूल न अब होगी, हे आपल्याला शेवटी म्हणावं लागलं. पृथ्वीराज चव्हाणावर चाल करून तो जो घोरी होता, किती वेळा आला? 16 वेळा आला. खिलजी आला होता वाटते ना. तर हा जो विदेशी आक्रांता होता तो 16 वेळा आला. पृथ्वीराज चव्हाणांनी 16 वेळा त्याला परास्त केलं. अहो, काहीतरी परिसीमा असते कोणाच्याही चुकीला माफ करण्याची, बरोबर की नाही? सर्व रामनीती माहित होती पृथ्वीराज चव्हाणाला, कृष्णनीती काही माहितच नव्हती. 17व्या वेळेला ज्यावेळेस आला त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणलाच बंदी करून घेऊन गेला तो मोहम्मद गजनीला घेऊन गेला, बरोबर की नाही? तर ही चूक आहे. सज्जनतेचा अतिशयोग यापेक्षा मोठा दोषच नाही. सज्जन असावं माणसाने, सज्जनता असली पाहिजे, पण हे पृथ्वीराज चव्हाणांसारखी सज्जनतेचा अतिशयोग असेल तर हा अवगुण आहे, याला गुण म्हणता येणार नाही, बरोबर ना? प्रतापराव गुर्जरांनी एकदा बेहलोल खानाला सोडलं होतं, पकडलं, त्याला माफी मागितली म्हणून सोडून दिलं. ही गोष्ट शिवरायांच्या कानावर पडली. बेहलोल खानाला किती वेळा माफ केलं? पहिल्यांदाच युद्ध झालं प्रतापराव गुर्जरांचं आणि बेहलोल खानाचं. त्यामध्ये प्रतापराव गुर्जरांनी बेहलोल खानाला परास्त केलं. तो शरण आला, मला माफ करा म्हणे, मला क्षमा करा, मला सोडून द्या जिवंत, एवढी दया करा माझ्यावर. प्रतापराव म्हणे चल सोडलं तुला. ही गोष्ट कळाली छत्रपती शिवरायांना. त्यावेळेस छत्रपती शिवराय काय म्हटले? अरे म्हणे ते सापाचं पिल्लू आहे, फिरून डसणारच, सोडलं कशाला तुम्ही काय म्हणून त्यांना क्षमा केली? कोणाच्या आज्ञेने क्षमा केली? आणि फरमान सोडलं, त्या बेहलोल खानाला मारल्याशिवाय तुमचं तोंड आम्हाला दाखवू नका. प्रतापराव गुर्जर फार म्हणजे हळव्या अंतकरणाचे होते. त्यांना ज्यावेळेस हा समाचार समजला की राजे आपल्यावर उदास झाले, त्यावेळेस फार त्यांना म्हणजे मनामध्ये खंत वाटली की मी हा अवगुण का केला. या बेहलोलला सोडायची गरज नव्हती. खूप दुःख झालं, रागही आला आणि तसेच निघाले फक्त 7 जण. म्यानातून काय आहे ते काव्य? म्यानातून निकले तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. तर हे काव्य त्यांच्यावर तयार झालेलं आहे. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. 7च जण तुटून पडले त्या बेहलोल खानाच्या छावणीवर. प्रतापराव गुर्जर तिथं सरले. ही कृष्णनीती आहे. एकदाही कोणाला क्षमा नाही. कारण श्रीकृष्ण भगवंताचे चरित्र, भागवतामधील जे चरित्र आहेत ते जिजाऊ माँसाहेबांनी काढून छत्रपती शिवरायांना सांगितलेले आहेत. लहानपणी त्यांना कुठं ठेवण्यात आलं होतं? जिजाऊ माँसाहेबापाशीच होते ते. मग रामायणातील कथा पण सांगितल्या जिजाऊ माँसाहेबांनी आणि भागवतातल्या श्रीकृष्ण कथा पण सांगितलेल्या आहेत. जिजाऊ माँसाहेबांनी हेही सांगितलं, रणांगणातून पडलं तर काही हरकत नाही, आपले श्रीकृष्ण महाराज होतेच रणछोडदास, काही घाबरायचं नाही, आपलं काही नाक कापून जाणार नाही, पळे तो परतोला आहे जसं सांगितलेलं आहे स्वामींनी.
तसं छत्रपती शिवराय पण म्हणायचे काही हरकत नाही, वेळ प्रसंगी जर फारच अवघड प्रसंग आला तर शिवराय वापस फिरायचे. राजपुतांमध्ये तसं नव्हतं, मेलं तर मेलं, मग जाऊन तुटूनच पडायचं, खतम. हे शिवरायांना कुणी शिकवलं? जिजाऊ साहेबांनी शिकवलं. त्यांनी श्रीकृष्ण कथेचं तसं अध्ययन केलं म्हणून शिकवलं. आपण काय अध्ययन करतो? आपल्याला 700 श्लोकाची गीताही पूर्ण वाचणं होत नाही अर्थासह, बरोबर की नाही? त्यामुळं भागवत कथेतील श्रीकृष्ण कथा सांगणे ह्या तर दुरापास्त गोष्टी आहेत. तर अशा एक नाही अनेक उदाहरणं आहेत. वेळ प्रसंगी जसा प्रसंग आला, जसे श्रीकृष्ण भगवंत जसा प्रसंग आला त्या प्रसंगाला व्यवस्थित तोंड द्यायचे, ते तर भगवंत होते. परंतु शिवराय पण तसेच, जसा प्रसंग आला तसं व्यवस्थित नियोजन लावून आपल्या टप्प्यात आणून मग कार्यक्रम करायचे. जसं प्रतापगडची गोष्ट आहे, जावळीमध्ये काय सांगितलं, आम्ही घाबरलो. काही मनामध्ये असं नाही मानलं की बाबा मी एवढा मोठा राजन कसं काय म्हणायचं. बरोबर गनिमी कावा केला. जसं कोणी केला, श्रीकृष्ण भगवंतांनी काळ यवनाच्या वेळेला केला की नाही? पळून गेले की नाही? काळ यवन माग लागला होता. देवाला घाबरून पळण्याची गरज होती का? घाबरून पळाले देव. तसं शिवरायांनी काय म्हटलं त्या अफजल्याला? म्हणे मी फार घाबरलो म्हणे काकासाहेब, मी काय तिकडे येणार नाही, तुम्हीच या माझ्या भेटीला, मला आता इथून खाली यावंसही वाटत नाही. तुम्ही एकदा या, तुम्ही म्हणसाल तसं आपण तह करू, तुम्ही म्हणसाल तसं मी ऐकतो, शेवटी तुम्ही आमचे काकाच आहात. म्हणजे कसं, छत्रपती शिवरायांचे वडील आणि हे अफजल हे दोघे पण या जे विजापूरला होते, बरोबर ना, आदिलशहाच्या तिकडे. तर दोघांची मित्रता होती. त्यामुळे मग छत्रपती शिवराय पण म्हणले बाबा आता काय म्हणे, आमचे वडील तुम्ही आणि तुम्ही मित्रच आहात, मी आता तुम्ही आमचे काकाच, तुम्ही म्हणसाल तसं वागणार मी, पण तुम्ही एवढे विशाल काय आहात, मी तर तुम्हाला घाबरलो, मी आता बाहेर येण्याची हिंमत करू शकत नाही, तुम्हीच या इकडे. कसं टप्प्याटप्प्याने आणलं, बरोबर. घाबरलो म्हटले आणि वेळ प्रसंगी मग काय केलं, पूर्ण कोथळा बाहेर काढला पोटातील, बरोबर की नाही? मग याला काय म्हणतात? श्रीकृष्ण नीती. अशी रणनीती या भारतामध्ये जे काही राजे होऊन गेले, एवढी जबरदस्त रणनीती कोणीही आखली नाही. आपल्याला सहज वाटते काही नाही, छत्रपती शिवरायांनी असे गेले शामियानामध्ये आणि पोट फाडून काढलं त्या अफजलाचं, असं आपण सहज म्हणून जातो. परंतु विचार करा, महाराष्ट्रातील वातावरण काय होतं त्यावेळेस, भयानक वातावरण होतं. छत्रपती शिवरायांचं कुलदैवत फोडून टाकलं पहिलं त्याने तुळजापूरला जाऊन, बरोबर की नाही? जिकडे तिकडे हलकल्लोळ माजलेला होता. आणि तो अफजल्या तिथून निघाला विजापुरावरून, त्यावेळेस शिवरायांना संपवूनच येणार मी अशी सुपारी घेऊन निघालेला होता. सोपं आहे का एवढ्या मोठ्या राक्षसा पुढे जाणे? त्या जिजाऊ साहेबाला पण काय वाटलं असेल. पण श्रीकृष्ण नीतीनुसार ते वागले आणि म्हणून यशस्वी झाले. बाकीच्या राजांना तसं वागता आलं नाही. म्हणे आम्ही रामभक्त आणि रामनीतीनुसारच चालणार, त्यामुळे फार धिंगाणा झाला तिकडे उत्तर भारतामध्ये. आदर्श आपण श्रीकृष्ण महाराजांचे जर ठेवले तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, चांगली, वाईटची म्हणत नाही मी. जसं आपल्या मराठी भाषेमध्येच म्हण आहे, शिवबा जन्मावा पण शेजारच्या घरी, नको डोक्याला ताप, फार कटकट, दररोज युद्ध, दररोज काप्या, कशाला ताप एवढा, शेजाऱ्याच्या घरात ताप जाऊ द्या. ते दुर्दैव आहे की नाही आपलं, की आपण महाराष्ट्रात जन्मून ही मन सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध केली. तर श्रीकृष्ण महाराजांची नीती कशी होती? ते वडिलांनी जे शिकवलेलं आहे ते जंगलात गेल्यानंतर त्याचा सराव करायचे. कारण काय, त्यांच्याकडे गोपाळ
चांगले होते, बलदंड शरीराचे होते, काही लहान होते, काही मोठे होते, ज्यांच्यासोबत त्यांना प्रॅक्टिस करायची ते सर्व उपलब्ध होते. तर असे हे गोपाळ सहस्त्र संख्या वेरी आहेत. मिनले आखरी जेत गोपाळराव, जिथे गोपाळराव आहे तिथे सर्वजण जमलेले आहेत. पावे तारिपी मोहरी, विचित्रा डांगा झेलती करी, निगता सिंगाचा गजरी, गगन गाजिनले. पावे तारिपी मोहरी, विचित्रा डांगा झेलती करी. जे पावा आहे तो पावा आहे श्रीकृष्ण भगवंताच्या हातामध्ये. तारिपी मोहरी हे जे वाद्य आहेत, पावा म्हणजे काय, श्रीकृष्ण महाराज पावा वाजवायचे, तो पावा हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि तारिपी म्हणजे काय, जे गारुडी लोक असतात बघा, त्यांच्याकडे तारिपी असते. गारुडी लोक जे वाजवतात, पहिलं, आता तर काही राहिले नाही तसे, पूर्वीच्या काळामध्ये साप जो असतो की नाही, सापाला नाचवायचे बघा ते वाजून. हिंदीमध्ये त्याला बीन म्हणतात, कोणी म्हणतात ना. त्या सफेऱ्यांकडे असते, गारुड्यांकडे असते, असं मोठं फुगल्यासारखं असते, पुढून एक बारीक शेंडी, मागणं एक शेंडी, आणि वाजवायची ती. तर असे हे जे वाद्य आहेत हे सर्व घेऊन समोर निघालेले आहेत. विचित्रा डांगा झेली तिकडे, प्रत्येकाकडे काही डांगा म्हणजे झाडाचे फाटे तोडलेले, काठ्या तयार केले त्याच्या, अशा त्या डांगा हातामध्ये झलत झलत वर फेकायची आणि खाली झेलायची. असं विचित्र डांगा झेलिती करी, असं ते झलत झलत चाललेले आहेत. निगता सिंगाचा गजरी, श्रीकृष्ण भगवंताकडे सिंग पण होतं, इतरत्र जे काही गोपाळ असते त्यांच्याकडेही होतं. तर असं ते सिंग वाजवायला लागलेले आहेत. गगनगा जिन्नले, एवढा जोरात आवाज झाला. हजारो गोपाळ आहेत, प्रत्येकाकडे वाद्य आहे काही ना काही, आणि त्या सर्वांनी एकदाच वाजवलेलं आहे. तर कसा वातावरण तयार झालं असेल त्यावेळेस. म्हणून कवी म्हणतात गगन गाजिन्नले, पूर्ण गगनामध्ये तो आवाज गाजलेला आहे. श्रीकृष्ण महाराजाकडे पावा होता, तर त्या पाव्याचं नाव काय होतं बरं. पावा तर आहे, परंतु विशिष्ट नाव होतं त्या पाव्याला. श्रीकृष्ण भगवंताच्या पाव्याचं नाव होतं मरगजू पावा. मरगज असं त्या पाव्याचं नाव होतं. ते नाव कशामुळे पडलं, यामागचं कारणही तसंच होतं. मरगज नाव पडण्यामागचं कारण काय होतं, तर मरगज नावाचं रत्न होतं एक, आणि ते रत्न श्रीकृष्ण भगवंताच्या त्या बासरीवर लावलेलं होतं, म्हणून मरगजू पावा असं त्या पाव्याचं नाव पडलेलं होतं. जाणीतले सुरगणी, खेळो निघाले श्रीचक्रपाणी, म्हणून विमानाधिरूढ होणी पाहू आले. जाणीतले सुरगणी, सुर म्हणजे देवता, गण म्हणजे समुदाय. ते सुरगण म्हणजे देवतेंच्या समुदायाला जाणीव झाली. काय जाणीव झाली, खेळू निघाले श्री चक्रपाणी. श्रीकृष्ण भगवंत हे खेळण्यासाठी, लीळा करण्यासाठी गोकुळातनं बाहेर निघालेले आहेत. म्हणून विमानाधिरूढ होऊनी पाहू आले. आणि म्हणून विमानाधिरूढ म्हणजे विमानामध्ये बसून, विमानामध्ये आरूढ होऊन पाहू आले, पाहण्यासाठी तिथे आलेले आहेत. श्रीकृष्ण भगवंताची ही कथा 5000 वर्षापूर्वीची आहे. आणि यामध्ये पण उल्लेख कशाचा आलेला आहे, विमानाचा उल्लेख आलेला आहे. आणि आपण काय म्हणतो, 1903 साली राईट बंधूंनी विमान तयार केलं, त्यांच्या भाषेत एरोप्लेन तयार केलं, बरोबर की नाही. पण कल्पना, आता लोक काय म्हणतात,
जे लेफ्टिस्ट लोक आहेत, सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक, ते काय म्हणतात की हे सर्व मिथ आहे. हे मिथॉलॉजी म्हणजे हे जे काही पौराणिक ग्रंथ आहेत हिंदू धर्मामधले, हे काव्य रूप आहे आणि काव्य हे काल्पनिक असतात, असं ते लोक बोलतात. आणि हे विमान वगैरे सर्व कल्पना आहेत, त्यामुळे याच्यामध्ये सत्यता काही नाही, असे आताच्या काळातील मॉडर्न जे लोक आहेत आणि ज्यांना धर्माला नावबट ठेवण्यामध्ये फार पुरुषार्थ वाटतो, असे लोक बोलतात. बरं, हा विचार कधी केलाय का आपण की कल्पना जरी असेल, समजा ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय कल्पना केली, आपण तर सत्य आहे मानतो, बरोबर की नाही? आपण यावर काही बोट ठेवत नाही, टीका टिप्पणी करत नाही, ते सत्य आहे. परंतु समजा एक वेळेला आपण मानलं जरी की ठीक आहे बाबा, आपण मानू की ठीक आहे कल्पना केली आपण, पण कल्पना जरी असेल तर ती कल्पना पण आपणच का मांडली, आम्हीच का मांडली सनातन धर्मामध्ये? विदेशामध्ये का मांडली नाही कल्पना? विदेशामध्ये तर गाढवं उडवले लोकांनी, बरोबर की नाही? अरब प्रांतामध्ये तिथल्या एका व्यक्तीकडे उडणारी गाढवी नव्हती, त्यांनी कधी विमानाचा उल्लेख केला का? नाही. आपल्याकडे होतं म्हणून आपण विमान म्हणून नाव ठेवलं त्याला. पहिलं आपल्याकडे होते, आपण उडवायचो, आपले पूर्वज होते तसे. श्रीकृष्ण भगवंताच्या काळात म्हणा, त्रेतायुगात म्हणा की कृतयुगात म्हणा, होते पूर्वी आपल्याकडे विमान, म्हणून आपल्याकडे ते आहे, ग्रंथांमध्ये नोंद आहे. एवढंच नाही, हे असे ग्रंथ कोणी जाळून टाकतील, फुकून टाकतील म्हणून हे सर्व दगडांवर कोरलेलं आहे, मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये आहे की नाही? तर ह्या ज्या गोष्टी आहेत अर्वाचीन काळातील की 1903 नंतरच विमान तयार झालं, हे चुकीचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवकर बापू तळपदे म्हणून कोणीतरी व्यक्ती होता मुंबईचा, असं म्हणतात की त्यांनी जवळजवळ 8 वर्षपूर्वी म्हणजे 1895 सालीच मुंबईला विमान उडवलं होतं आणि मग काही दिवसानंतर त्यांचा मर्डर झाला आणि ते सर्व फायली घेऊन मग या राईट बंधूंनी घेऊन जाऊन मग त्याच्यावर ते विमान तयार करून पेटंट घेतलं. तुम्ही कधीही चेक करू शकता की शिवकर बापू तळपदेंनी विमान उडवल्यानंतर किती वर्षांनी मृत झाले ते लक्षात येते लगेच. तर इथे कवी म्हणतात विमानाधी रूढ देवतागण झालेले आहेत आणि पाव आले श्रीकृष्ण कथा पाहण्यासाठी, श्रीकृष्ण महाराज काय लीळा करतात हे पाहण्यासाठी हे सर्व देवतागण जमलेले आहेत. श्रीकृष्ण देखोनी म्हणे निवाली, जव देवी क्रीडा केली गोकुळी, तव दुजी झाली अंतराळी अमरावती. श्रीकृष्ण देखोनी मने निवाली, श्रीकृष्ण महाराजांना पाहून देवता लोकांचं मन शांत झालेलं आहे, निवलेलं आहे. जव देवे क्रीडा केली गोकुळी, जेव्हापासून गोकुळामध्ये क्रीडा चालू झाली तेव्हापासून त्यांची मन निवालेली आहे. तव दुजी झाली अंतराळी अमरावती. अंतराळी म्हणजे अंतरिक्षामध्ये देवतागण जमले. स्वर्गामध्ये जेवढ्या काही देवता असतील, त्या खालील स्थानीच्या जेवढ्या काही देवता असतील, त्या सर्व देवता अंतरिक्षामध्ये जमा झालेले आहेत आणि श्रीकृष्ण महाराजांची क्रीडा पाहत आहेत. तर कवी म्हणतात जणू काही दुसरी अमरावती म्हणजेच स्वर्गाची जी राजधानी आहे, ती राजधानी जणू काही अंतरिक्षामध्ये तयार झालेली आहे. एवढे देवतागण तिथं जमलेले आहेत. आनंदे निर्भर झाले निजस्थाने विसरले, अनमीख पाऊ ठेले राया मुरारी ते. आनंदे निर्भर झाले निजस्थान विसरले, त्यांनाही आनंद झाला. जे परमेश्वराचा आनंद आहे तो आनंद नाही झाला बरं का. इथे आनंदाने भरले देवता, हे त्यांच्याकडे जे सुख होतं तेच सुख जास्त झालं, त्यांना भरपूर सुख वाटायला लागलं तेच.
वास्तविक पाहता परमेश्वराचा आनंद देवतेला झाला असा अर्थ नाही. कारण देवता ह्या कशा आहेत? एक जड मिथ्या दुसरी खरपरा असती पात्र हे आनंदा नव्हती. खरपरा आहेत या देवता, निकृष्ट आहेत. देवतेला कधीही या जीवाला दुःख कसं द्यावं यामध्येच आनंद वाटतो. उदाहरण म्हणून सांगतो, समजा इंद्रदेव आहे, इंद्रदेवांच्या समोर एक जीव आलेला आहे. आता त्याला काय नेमकं फळ द्यायचं ते पर्यायाला तो आलेला आहे. तर त्या जीवाकडे पहिले इंद्र काय बघणार की याने माझ्या माणसाला त्रास दिलेला आहे का. म्हणजे प्रत्येक जीवाची देहाभिमानीनी वेगळी. आता मनुष्य जन्मामध्ये आपण आलो, प्रत्येकाची देहाभिमानीनी जी देवता आहे ती वेगळी वेगळी असते. मग एखाद्या व्यक्तीची देवता देहाभिमानीनी ही इंद्र आहे, तर मग तो मनुष्य कोणाचा झाला? इंद्राचा झाला. मग इंद्र काय बघतो की हा जो समोर माझा जीव आलेला आहे याने माझ्या एखाद्या जीवाला त्रास तर नाही दिला, एखाद्याचा खून तर नाही केला याने, हे सर्व पाहतो पहिलं. जर याने एखाद्याचा मर्डर केलेला असेल, इंद्राचा माणूस आहे, याने त्याचा खून केला, तो जीव त्याच्या समोर आला इंद्राच्या, तो पहिलं काय करणार? पहिलं दुःख पाहणार, त्याला दुःख कसं देता येईल. त्याच्याकडे आनंदही देण्याचा आहे. स्वर्गाचं इंद्रपद म्हणजे इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन व्हावं हेही त्या जीवाने जोडलेलं आहे बरं का. नुसतं पापच नाही केलं त्याने, तर इंद्रपद प्राप्त व्हावं एवढं पुण्यही केलं आणि याच्या माणसालाही मारून आलेलं आहे. तर ही देवता जी आहे ती देवता काय करत असते? पहिलं दुःख भोगवणार. एखादी माता खरंच एखाद्या मुलाला पहिलं दुःख देईल का? अपराध केला तरी जाऊ दे, आता माझंच लेकरू आहे, ये बाबा घरात. माता अशी करत असते. मग आता देवतेला माता म्हणता येईल का? देवता तर पहिलं बघते याला शिक्षा कशी करू शकते मी. प्रत्येक देवता बघते. मग इंद्र पहिलं तो बघणार की याला मग नरकामध्ये टाकता येईल का, आहे का चान्स. मग त्याने जर एखाद्याला मारून आलेला असेल तर त्याला जडत्वाच्या नरकाला घालणार, बरोबर ना. आणि दुःख भोगल्यानंतर मग ये बाबा मग आता तुला सुख देतो. म्हणजे आपल्या या जीवाची व्हॅल्यू, आपल्या या जीवाचं मूल्य देवतेंपुढं काय आहे? काय आहे सांगा तुम्ही. आपलं काही मूल्यच नाही तिथं. आपण जर व्यवस्थित त्यांच्या देवतेच्या धर्माचं आचरण केलं नाही तर त्या देवता पायरीमध्ये घालतात. जसं काल उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. एवढ्या देवता ह्या लक्ष ठेवून असतात जीवावर की कसं नरक भोगवता येईल, कसं दुःख देता येईल. परंतु परमेश्वर तसे नाही. परमेश्वर आता वास्तविक पाहता आपल्या या जीवाची लायकीच नाही की आपण ईश्वर प्राप्तीला जावं. आपण कितीही हाडाच्या रांगोळ्या केल्या, आपले पापकर्म एवढे आहेत, एवढे जन्मोजन्मीचे अनंत जन्मीचे पापकर्मच जास्त साचलेले आहेत आपले. तर ते पापकर्म एवढे आहेत की परमेश्वराने जर दयामया आपल्यावर केली नाही तर आपण कधीच उद्धरू शकत नाही. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, उपसहाने विन प्राप्ती आतीची ना. कोणताही जीव असू द्या, कितीही ईश्वर भक्त असू द्या, प्रेमिया भक्त असू द्या, प्रत्येकाचे कर्म आहेतच जोडलेले मागे. त्या जीवाचं जे अर्जकत्व आहे, जे काही दोषाच्या डोंगरांचं अर्जकत्व आहे ते उपसहण्यामध्ये घालावे लागतात. उपसहण्यामध्ये घालवणे म्हणजे काय? त्यांची क्षमा करणे. चल बाबा तुला क्षमा केली. उपसहनेविन प्राप्ती आतीची ना म्हणतात शास्त्रकार, आपले पक्षकार. एवढे भयानक कर्म आपण जोडलेले आहेत. तरी पण परमेश्वर आपल्याला हे जे आपलं मातीचं गाडगं आहे हे शरीर, या मातीच्या गाडग्याच्या मोबदल्यात कवलेपद द्यायला बसले, पण आपल्याला ते मातीचं गाडगं पण सोडावं असं वाटत नाही. काय हो, कधी पडलं कुठं, गेला हात मोडून, फुटलं आपलं मडगं काय. तर मातीच्या मडक्याच्या मोबदल्यात देव काय आपल्याला सोन्याचं मडकं देणार नाही. सोन्याच्या मडक्याला तरी काहीतरी मूल्य आहे
हिऱ्याचं मडकं म्हटलं तरी त्याला तरी काहीतरी मूल्य आहे, परंतु कैवल्य पद जे आहे हे अनमोल आहे, त्याचं मोलच नाही. जसं आपल्या आयुष्यामध्ये मग अनमोल असं काय आहे? परमेश्वराला जर म्हणजे परमेश्वर अनमोल आहे, परमेश्वराचं पद अनमोल आहे, मग तसं परमेश्वराला पण आपल्याला काहीतरी द्यावं लागेल अनमोल. मग देवानेही तेच मागितलेलं आहे. आपल्याकडे पण अनमोल आहे. काय अनमोल आहे आपल्याकडे? आपल्याकडे वेळ अनमोल आहे. देवाने काय सांगितलं? हे एक जन्म येत तिजो. जन्म म्हणजे काय? जन्माल्यानंतर मृत्यूच्या अगोदर जे काही काळ हा मनुष्य जगला त्याला जीवन म्हणतात, बरोबर ना? तर हे जीवन देवाने मागितलेलं आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अन इंच ऑफ गोल्ड कॅनॉट बाय अन इंच ऑफ टाइम. एक इंचभर सोन्याचा तुकडा एक इंचभर तुमच्या आयुष्यातील वेळ परत करू शकत नाही. सोनं हे मौल्यवान आहे, बरोबर की नाही? सोनं मौल्यवान आहे, परंतु वेळ जी आहे ती अनमोल आहे. ही वेळ असे अनमोल बगारे खोल लक्ष घालून, दवडी ताका ही वेळ गड्यांनो, संधी मिळेना फिरुनी. ही जी वेळ आहे, प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातला जो कमी होत आहे तो पुन्हा आयुष्यामध्ये येणे नाही. म्हणून हे अनमोल असे क्षण, अनमोल असा हा जन्म भगवंत म्हणतात मला द्या. तर या मोबदल्यामध्ये तसा मोबदला म्हणता येणार नाही. आपलं आयुष्यच किती आहे? अर्ध आयुष्य तर झोपेमध्ये जाते आपलं. सुरुवातीचे 10-15 वर्ष तर बालपणामध्येच निघून जातात. आयुष्य उरतेच किती, जगतोच माणूस किती. त्यामध्ये रोगराई एवढी वाढलेली आहे, दवाखान्यामध्ये बराच काळ जातो. कोणते काही कार्यक्रम आहेत, लग्न सोहळे, साखरपुडा, सोयरिकी, याच्यामध्ये वेळ घालवतो आपण. जेवणामध्ये बराच वेळ जातो आयुष्यातला, इतर विधीसाठी बराच वेळ जातो. त्यामध्ये आपण जगतोच किती वर्ष आयुष्य? खरं पाहायला गेलं तर फार तोकडं वर्ष आयुष्य जगतो. मग तेवढंच आयुष्य देव म्हणतात मला दे, त्या बदल्यामध्ये अनंत काळापर्यंत तुला सुख देईल मी. तुला त्या कैवल्य पदावरून कधीही खाली लोटणार नाही. चिरंतन मुक्ती. त्या कैवल्य पदाच्या मोबदल्यात आपण काहीच देऊ शकत नाही परमेश्वराला. एवढं ते श्रेष्ठ दान आहे. तर हे जे देवता लोक आहेत ते आनंदाने निर्भर झालेले आहेत. त्यांचाच जो आनंद आहे, सुख आहे त्यांचं, तेच त्यांना द्विगुणित झालेलं आहे. पण परमेश्वराचा आनंद त्यांना भेटलेला नाही, कारण परमेश्वराच्या आनंदाला पात्र फक्त आपण आहोत, जे अनंत जन्मापासून संसारातच अडकलेले आहोत. पात्र आपण आहोत, परंतु तिकडे जावंसच वाटत नाही आपल्याला. किती जन्म वाया गेली त्याची न गणती, बरोबर की नाही? आता उठ काहीतरी लावी पुण्य रोपा. आता काहीतरी उठून आपण पुण्याचं रोप लावलं पाहिजे. श्रीकृष्ण भक्तीचं रोप आपण लावलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये. निजस्थाने विसरले. आनंदामध्ये एवढे तल्लीन झालेले आहेत देवता लोक. निजस्थान म्हणजे स्वतःचं स्थान ते विसरून गेलेले आहेत. अनमिख पाव ठेले राया मुरारी ते. एखादी आवडतीची गोष्ट एकदा आपल्याला दिसली की आपण डोळ्याची पापणीही लावत नाही. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी लावणे आणि उन्मिष म्हणजे डोळ्याची पापणी उघडणे. तर इथे अनमिष पाव ठेले म्हणजे एकदम डोळे असे मोठे करून पापणीही लावू देत नाहीत देवता लोक. एवढं एकटक दृष्टीने पावो ठेले कोणाला? राया मुरारी ते. श्रीकृष्ण भगवंताला बघत बसलेले आहेत सर्वजण. नवलक्ष धेनू नंदाते ये रे गोधणे असंख्याते. ते तुले आवास रुवाते पथी लाविते झाले.
नंद बाबांकडे गायी किती होत्या? 9 लाख गायी नंद बाबांकडे होत्या. मग आता 9 लाख गायी आहेत फक्त. येरे गोधने असंख्याते. एरे म्हणजे दुसरे गोधन, म्हणजे गोरे बैल वगैरे वगैरे. हे गोधन तर वेगळं झालं. फक्त गायी हे 9 लक्ष होते. तेतुलिया वासराते 9 लाख गायींचे जे वासर होते, तेतुलिया वासरुवाते पथीला विते झाले, रस्त्याला लावायला लागलेले आहेत. तर श्रीकृष्ण भगवंत हे गावामध्ये शांत राहत नव्हते. नंद बाबा आणि यशोदा माता म्हणते आता याला काहीतरी कामाला तरी लावा. मग आता मोठ्या मोठ्या गायी तर हे लेकरं ओळू शकत नाहीत. मग त्यांच्या मागे काम काय लावलं? गायी एकीकडे मोठे माणसं चरायला नेणार आणि वासर हे लहान लहान जे लेकरं आहेत त्यांच्या मागे छोटे छोटे वासरं. तुम्ही लहान लहान वासरं घेऊन जा, दिवसभर चारा आणि घरी घेऊन या. पथी लाविते झाले, रस्त्याला लावायला लागलेले आहेत. तव थोवेकारी म्हणितले गोपाळी, अरे कल्पी कल्पी करा वेगळी, एक टेकीत मही बळे पाबळी, एक सावमे निगती. तव थोवेकारी म्हणितले गोपाळी. तेव्हा थोवेकार जे आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की गोकुळाच्या बाहेर गावाच्या लगत जे मोठं मैदान आहे तिथे सर्व जमले. पहिले श्रीकृष्ण भगवंत येऊन थांबले, नंतर बाकीचे गोपाळ आपले आपले वासरं घेऊन आले. मग ज्यांनी ज्यांनी त्यांचे त्यांचे वासरं घेऊन आले त्यांचे त्यांचे थोवे होते वेगळे वेगळे. थोवे म्हणजे काय? समूह. तसं थोवा हा शब्द कशाला वापरतात? पक्ष्यांचा थोवा असतो, बरोबर की नाही? परंतु इथे आता हे 800 वर्षापूर्वीची प्राकृत मराठी आहे. त्या काळामध्ये गायीच्या कळपालाही थोवे म्हणत असतील, त्यामुळे इथे हा शब्द योजलेला आहे. थोवेकारी म्हणते म्हणजे ज्यांनी ज्या गोपाळांनी जे जे थोवे आणले होते आपल्या वासरांचे, ते सर्व गोपाळ काय म्हणतात? अरे कल्पी कल्पी करा वेगळी, आपले आपले कल्प वेगळे वेगळे करा, सर्व एका जागी गोंधळ नका करू. एक टेकती महिबळे पाबळी. मग आता सर्व थोवे वेगळे वेगळे केले, कल्प वेगळे वेगळे केले आणि मग काही जण निघाले, कोणी इकडे कोणी तिकडे, कोणी जिकडं गवत दिसलं तिकडे वासरांना सोडत निघाले. एक टेकती महिबळे पाबळी. एक टेकले जिथे यमुना नदीचं वळण होतं खूप मोठं आणि त्या वळणाला चांगलं गवत होतं, त्या वळणाला नेऊन वासरांना लावून दिलं चरण्यासाठी. काहींनी पाबळीच्या ठिकाणी नेलं, म्हणजे काय? राखीव गायींसाठी जागा चरण्यासाठी. आताच्या काळामध्ये गायीच उरल्या नाहीत, कमी झाल्यात गायी, फार प्रमाणात कमी झाल्या. विचार करा ना, गोकुळामध्ये एका नंदबाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या. त्या काळामध्ये भारत देश फार समोर निघून गेला होता, म्हणजे GDP फार मोठी होती आपली. पैशाची कमी नव्हती, सोन्याची कमी नव्हती. आणि विचार करा तुम्ही, एखाद्या वेळेस गुगलवर सर्च करा की 5,500 वर्षापूर्वी युरोपियन सिव्हिलायझेशन काय करत होती. तर ती लोक जनावरांना मारून त्याचे चमड्याचे कपडे करून घालत होती. त्यांना कापूस माहित नव्हता, कापसापासून सूत करायचं माहिती नव्हतं, सुतापासून कपडे विणायचे माहिती नव्हते. हे जरतारी कपडे तर सोडूनच द्या, श्रीकृष्ण भगवंत कसे कपडे वापरायचे? जरतारी कपडे, रेशमाचे कपडे, सुती नाही रेशमाचे कपडे. आणि त्यामध्ये जरतारी म्हणजे काय? सोन्याच्या तारा काढलेल्या असायच्या बारीक बारीक, आणि त्या तारांपासून त्या कपड्यामध्ये डिझाईन तयार केलेली असायची. असे वस्त्र त्या काळात 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवंत वापरायचे. किती प्रगत होतो आपण. आता हे तर एक उदाहरण झालं, अजून भरपूर उदाहरणं पुढे या ग्रंथामध्ये येणार आहे. तर तिथे श्रीकृष्ण महाराज वासरांना लावून देतात. ते वासर चरायला लागलेले आहेत.
जे राखीव अरण्य होतं. पाबळी याचा अर्थ काय सांगितला मी तुम्हाला? पाबळी म्हणजे राखीव अरण्य, ज्याला गायरान बोलतो आपण. आताच्या काळामध्ये गायरानांवर कब्जा कुणी केला? मोठ्या मोठ्या नेत्यांनी कब्जा करून मोठे मोठे आलिशान एज्युकेशनल हब तयार केले, युनिव्हर्सिटी टाकल्या, बरोबर की नाही? आणि गायी काय केल्या? खाटकाच्या दावणीला बांधल्या. मग या राष्ट्राचा खरंच उद्धार होईल का? काहीतरी नाही होणार. जिथे जिथे पशु पक्ष्यांची हत्या करण्यात येते, ती जमीनच नाही, जमीन तर तामस होतच असते, नुसती जमीन तामस होत नाही, वातावरणामध्ये त्यांची जे वेदना असतात त्या वातावरणामध्ये पण असतात. त्याच्या ज्या लहरी आहेत वेदनेच्या, त्या वेदनादायक लहरी, ह्या वेदना कोणाला देतात? प्रकृतीला पण वेदना देतात. चायनामध्ये लोक काय खातात आणि काय खातील काही सांगता येत नाही. त्यांचा नेमच नाही कधी काय खातील ते, त्यांना काहीच पुरत नाही. शेवटी निसर्गाने त्यांचा बदला घेतला की नाही? चायनामध्ये सर्वात अगोदर कोरोना आला ना. आता कोरोना आला, पण विशेषतः चायनाची अशी आहे, तिथं कम्युनिस्ट सरकार आहे आणि चायनामध्ये काहीही गोष्ट घडो, बाहेर लीक होऊ देत नाहीत. ज्या बातम्यांमुळे चायनाची प्रतिमा मलिन होईल जागतिक स्तरावर, त्या कोणत्याच बातम्या चायनाच्या बाहेर येतच नाहीत. तर कोरोना काळामध्ये त्यांनी जी आकडेवारी जाहीर केली की एवढेच लोक आमच्याकडे मेले, तेवढे मेले असतील असं तुम्हाला वाटतंय? त्याच्या दसपट मेले असतील मी म्हणतो. मग एकदम जे निरागस जनावर आहेत, निसर्गाने त्यांना पण जगण्याचा अधिकार दिला, परमेश्वराने त्यांना पण अधिकार दिलेला आहे. जसं द्विज गोरक्षांची लीळा सांगितली मी तुम्हाला, त्यामध्ये सांगितले मी व्यवस्थित. तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तो जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे का? नाही. आणि म्हणून आपण जे कर्म करणार त्याची परतफेड आपल्याला इथेच करावी लागणार आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आपल्या समोर चायना. उदाहरणार्थ म्हणून एक देश दिला, बाकी बरेच असे काही देश आहेत जे सुनामीच्या लाटेमध्ये वाहून गेले. मागे फार मोठी सुनामी आली होती, ते जे देश वाहून गेले त्याही देशामध्ये असंच कृत्य होतं. काही उठलं सुटलं खायचं, 100% नॉन व्हेजिटेरियन. मग निसर्गानं पण त्यांना धुवून टाकलं पूर्ण. तर परमेश्वराने रहाट घटिका बरोबर बसवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ केली तर मग आपली पण ढवळाढवळ होऊन जाते. तर गायीचे वासरे तिथं चरायला लागलेली आहेत. एक सावमे निगती आणि काही गोपाळ समोर निघालेले आहेत. सर्वजण जण एका जागी बसल्यानंतर वासरांचे पोट कसे भरायचे? काही इकडे, काही तिकडे, काही समोर. मग आता काही गोपाळ समोर निघालेले आहेत. चारित हरित साडवळे तृणे, गोप क्रमित वणे उपवने, एक श्रीकृष्ण सन्निधाने चालताती. एक सावमे निगती, हे वाक्य लक्षात असू द्या. बाकी याचं काम पुढं काय ते तुम्हाला सांगणारच आहे. चारित हरित साडवळे तृणे, हे गोपाळ काय करत आहेत? वासरांना अशा ठिकाणी लावलं की जिथे साडवळ तृणे, एकदम कवळ कवळ तृण निघालेलं आहे, गवत निघालेलं आहे छान, तिथं लावलेलं आहे. गोपक्रमित वने उपवने, बाकीचे गोपाळ वन आणि उपवन हे क्रमित चाललेले आहेत. वन म्हणजे मोठं वन, उपवन म्हणजे थोडस लहानस जे वन असेल त्याला उपवन म्हणतात. एक श्रीकृष्ण सन्निधाने चालताती, आणि एक म्हणजे ज्या गोपाळांना श्रीकृष्ण महाराजांची अत्यंत आवडी होती असे जे गोपाळ होते ते म्हणतात आम्ही पुढेही जाणार नाही, मागेही राहणार नाही,
आम्हाला श्रीकृष्ण महाराजांचं सन्निधान करायचं आहे, म्हणून ते श्रीकृष्ण भगवंतासोबतच चालत आहेत. सकळे चंदने चर्चित एक धातूची आवटी घेत, कस्तुरी परिमळे बहाकात वरी मसीची बाहुली. श्रीकृष्ण भगवंत कसे आहेत? श्रीकृष्ण भगवंतांच्या श्रीमूर्तीवर चंदन लावलेलं आहे. एक धातूची उटी घेत. आता जसं आपण चंदन उगाळतो पाषाणावर आणि देवाला उटी लावतो, तर इथे काय म्हणतात? धातूची उटी आहे. म्हणजे चंदनाचं खोड आहे, त्यामध्ये छिद्र केलेली आहेत आणि त्यामध्ये सोन्याच्या सळया टाकलेल्या आहेत, सोन्याचे तार टाकलेले आहेत, ठोकलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि मग असं ते चंदनाचं खोड ते उगाळून त्याची उटी तयार केलेली आहे. आता चंदनामध्ये सोनं उगाळलं कशासाठी बरं? जसं आपण हल्ली बघतो लहान मुलांना मेकअप करतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर काय लावतात? चमकी लावतात. आता आपण चमकी कशाची लावतो? हे कृत्रिम चमकी आहे, प्लास्टिकची तयार केलेली, सोन्यासारखी चमकते, बरोबर की नाही? परंतु यशोदा माता ही कशी तयारी करायची श्रीकृष्ण भगवंताच्या मेकअपची, शृंगाराची? त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक यायची ते सोन्याचे कण असायचे, कारण त्या खोडामध्ये सोनं टाकलेलं आहे. किती बारकावे आहेत बघा ग्रंथामध्ये. तर अशी धातूची उटी, चंदनाची उटी हे श्रीकृष्ण भगवंतांना लावलेली आहे. तुम्ही विचार करा, म्हणजे सोन्याचं काही व्हॅल्यू होतं का त्या काळामध्ये? घासून फेकून द्यायचं सोनं ते, बरोबर की नाही? आता श्रीकृष्ण भगवंतांनी ते उटी लावलेली आहे, अंगावर सोनं चमकत आहे मस्त, छोटं 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 छानपैकी. आणि मग संध्याकाळी आल्यानंतर ती आई काय सर्व ओरबडून घेत असेल का? अरे बाबा सोनं आहे. ते श्रीकृष्ण भगवंत तिकडच खेळायचे, अंगाला घाम यायचं, ते सोनं तिकडच पडून जायचं, घरी वापस पण येत नव्हतं, बरोबर की नाही? तर एवढी वैभव संपन्नता आपल्या या राष्ट्रामध्ये होती. आणि लोक काय म्हणतात पाश्चिमात्य, अहो भारतामध्ये काहीच नव्हतं, हे इंग्रज आले म्हणून आम्ही तिथे गेलो म्हणून काहीतरी कॉलनीज तयार केल्या, काहीतरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आणलं आम्ही, तिथे औद्योगिक क्रांती आणली, अमकं केलं तमकं केलं. बरं एवढंच नाही, दुर्दैव असं भारताचे पंतप्रधान असे बोलायचे पूर्वीच्या काळामध्ये. काय तर त्यांच्या देशामध्ये जाऊन डॉक्टरेट भेटली म्हणून मग काय म्हणायचं? आम्ही दैववान होतो, भाग्यवान होतो, तुम्ही आमच्या देशामध्ये आलात. कुठं? भारताचा पंतप्रधान भाषण देतो कुठं? इंग्लंडमध्ये, की आम्ही तुमचे आभारी आहोत, तुम्ही आलात. 45 ट्रिलियन डॉलर लुटून नेले आमचे, आणि आपण काय गाजावाजा करतो? यांनी आम्हाला पोस्ट खातं दिलं. इंग्रजांनी जर पोस्ट खातं दिलं तर मग छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये पत्र व्यवहार व्हायचे ते कशाने व्हायचे? हे जे जास्त लेफ्टिस्ट झालेले जे लोक असतात, वामपंथी विचाराचे, ते हेच सांगतात. कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना हेच शिकवले जाते बऱ्यापैकी, की इंग्रजांमुळे आपल्याला हे भेटलं, ते भेटलं, हे भेटलं, या सुविधा आल्या, त्या सुविधा आल्या, नाही तर आपल्याला काही कळत नव्हतं. तुम्ही विचार करा, जर भारतामध्ये काहीच नव्हतं, भारताला काय म्हणायचे? भारत सफेरो का देश हे म्हणायचे लोक. बरं तुम्ही सांगा, जर या भारतामध्ये साप खेळवणारेच लोक असते तर हे इंग्रज तेवढ्या लांबून इथं कशाला आले असते? एखाद्याच्या घरामध्ये काही द्रव्यच नाही, भिकारी माणूस आहे तो, मग श्रीमंत माणसं त्याच्या घरामध्ये जाऊन का बरं ठाण मांडून बसतील? बरोबर की नाही? तर वैभव संपन्नता आपल्याकडे होती म्हणूनच तर ते इकडे आले. तर श्रीकृष्ण भगवंताच्या अंगावर अशी सुवर्णाची उटी आहे. कस्तुरी परिमळे बहाकात. परिमळ कशाचा लावलेला आहे? यशोदा मातेने श्रीकृष्ण महाराजांना कस्तुरीचा परिमळ लावलेला आहे. कस्तुरी फार सुगंधित असते, तर त्या कस्तुरीचा परिमळ सुगंध श्रीकृष्ण भगवंताला लावलेला आहे.
वरी म्हशीची बाहुली. मग आता लेकराला नजर लागू नये म्हणून म्हशीची म्हणजे काजळाची, बाहुली म्हणजे टिपका लावलेला आहे यशोदा मातेने श्रीकृष्ण भगवंतांना. लेईला रत्नाचे लेणे, वरी पुष्पांची करीती भूखणे, एक घालिती गुंजांची आभरणे, माथा मोर विसावेटी. लेईला रत्नाचे लेणे. श्रीकृष्ण भगवंतांना लेणे म्हणजे अलंकार कोणते होते? रत्नांचे लेणे होते, म्हणजे रत्न त्या अलंकारामध्ये खोवलेले होते, लावलेले होते. वरी पुष्पांची करीती भूषणे, आणि वर कशाचे भूषणे तयार केलेली आहेत? पुष्पांची भूषणे तयार केलेली आहेत. म्हणजे फुलं जमा केले आणि त्याचे हार वगैरे तयार करून त्याचे आभूषण तयार केलेले आहेत. एक घालिती गुंजांची आभरणे, माथा मोर विसावेटी. एक घालिती गुंजांची आभरणे, जे गुंजा असतात त्यांचेही आभरणे करतात आणि घालतात श्रीकृष्ण भगवंतांना. माथा मोर विसावेटी. माथ्यावर काय आहे? मोराचं पीस आहे. वेढेला सोने सळा, देवो इंद्र नीळ सावळा, वरी उटी मिरवे पातळ, विचित्रा धातूंची. श्रीमूर्तीचा शृंगार झालेला आहे. आता त्या शृंगाराचं वर्णन करतात. जे श्रीमूर्तीचा शृंगार यशोदा मातेने केलेला आहे त्याचा आता टप्प्याटप्प्याने इथे कवी विश्लेषण करतात. वेढीला सोने सळा. सोने सळा, सोन्याच्या सळा ज्या वस्त्रांमध्ये होत्या असा तो जो पितांबर आहे, रेशमी पितांबर, त्यामध्ये सोन्याच्या तारा घातलेल्या आहेत. त्याची डिझाईन जे काही वेलबुट्ट्या वगैरे करतात ते त्या सोन्याच्या तारापासून तयार केलेले आहेत. असा तो सोनसळा पितांबर जो आहे तो श्रीकृष्ण भगवंतांनी वेढलेला आहे, प्रावर्ण केलेला आहे, नेसलेला आहे. देवो इंद्र नीळ सावळा. भगवंत कसे आहेत? इंद्र नीळ नावाचं एक रत्न असते, थोडस निळसर असते. तर त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज सावळे आणि थोडेसे मेघवर्णी दिसत आहेत. आकाशामध्ये जे मेघ येतात, मेघ कशाला म्हणतात? ढगांना नाही म्हणत. ढग हे फक्त पांढरे शुभ्र दिसतात. मेघ त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये पाणी असते, काळसर असतात. श्रीकृष्ण महाराजांना काय म्हणतात? मेघश्याम म्हणतात. म्हणतात की नाही? तर नुसते जर ढग म्हटलो आपण, हिवाळ्याच्या दिवसामध्ये पांढरे शुभ्र ढग असतात आकाशामध्ये, मग आता श्रीकृष्ण महाराज त्या ढगांसारखे होते का? नाही. म्हणून मेघ आणि ढग यामध्ये थोडा फरक आहे. मेघ म्हणजे ज्या मध्ये पाणी आहे, असे ढग ज्यामध्ये पाणी आहे त्यांना मेघ म्हणतात. ते काळसर दिसतात. पावसाळ्यामध्ये जे ढग येतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहिला पांढरे शुभ्र असतात का? ते नाही. तर मेघ वर्ण होता श्रीकृष्ण भगवंताचा, असे ते सावळे होते श्रीकृष्ण भगवंत. वरी उटी मिरवे पातळ. वर पातळ अशी उटी लावलेली आहे श्रीकृष्ण भगवंतांना चंदनाची. कशी उटी आहे? विचित्रा धातूंची. मी तुम्हाला सोनं सांगितलेलं आहे सुरुवातीला. सोनं तर आहेच, विचित्र म्हटल्यानंतर एक धातू नाही आला तिथे. जशी चमकी वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते, कोणती सिल्वर कलरची, कोणती कॉपर कलरची, कोणती गोल्डन कलरची असते ना, त्याप्रमाणे मग आता इथे आपल्याला म्हणावं लागेल विचित्रा धातूची म्हणजे
त्यामध्ये सोनंही आलं, चांदीही आली, आणि तांब याचा कदाचित नसेल किंवा असेल, आता ते सांगू शकत नाही आपण. परंतु विचित्रा धातूची उटी होती श्रीकृष्ण भगवंतांना लावलेली, आणि ती उटी चमकदार दिसायची. वनपुष्पाची माळा कंठी, मिरवती रुळतीये वीरगंठी, श्री राजवल्लभावरी वेठी, मोतिया मोरविसांची. वनपुष्पाची माळा कंठी, वनातील पुष्पांच्या माळा कुणी तयार केल्या? जे श्रीकृष्ण भगवंतांचे भक्त होते, जे गोपाळ, जे श्रीकृष्ण भगवंताच्या सोबतच चालायचे. श्रीकृष्ण भगवंतापासून दुरी त्यांना पटत नव्हती, दूर जातच नव्हते भगवंतापासून. तर ते देवापाशीच असायचे, आणि मग ते काय करायचे? वनातील पुष्प आणायचे, त्याच्या माळा तयार करायचे आणि श्रीकृष्ण भगवंताला घालायचे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांना नाव पडलं वनमाळी. वनमाळी म्हणतो की नाही आपण श्रीकृष्ण भगवंताला. तर ह्या लीळा अशा घडलेल्या आहेत. भक्तांनी तिथे एक सेवा समर्पण केली. जे गोपाळ होते त्यांनी एक सेवा समर्पण केली, फुलं आणले, माळ तयार केली आणि श्रीकृष्ण महाराजांना अर्पण केली गळ्यामध्ये. तर देवांनी त्या लीळेला पाहून, त्या भक्ताच्या भावाला पाहून एक नावच स्वीकार केलं, वनमाळी. म्हणजे किती मोठा मान त्या सेवेला दिलेला आहे देवाने, अजरामर झालेलं आहे ते नाव. बरोबर की नाही? आज 5000 वर्षानंतर पण आपण वनमाळी बोलतोच देवाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकर वनमाळी वनमाळी म्हणतोच की नाही आपण? किती सुंदर भूपाळी आहे ती. तर अशा अजरामर ते नाव करून टाकलेलं आहे भक्तांच्या सेवेला पाहून. श्री राज वनपुष्पाची माळा कंठी, मिरवती रुळतीये वीरगंठी. ते वीरगुंठी जी आहे ते मिरवत आहे, रुळत आहे, शोभून दिसत आहे. वीरगंठी, वीर म्हणजे राजे लोकांना वीर बोलतात, बरोबर की नाही? आणि गंठी म्हणजे गाठ. जुन्या काळामध्ये राजे लोक केस लांब ठेवायचे आणि मग त्याचं काय करायचे? गाठ बांधायची केसाची. डोक्यावर गुंठी म्हणजे गाठ मारायची, जसं बुचुडा करत बांधतात ना केसाचा, त्याप्रमाणे. तर त्याला नाव दिलेलं आहे वीरगुंठी. वीर लोक बांधायचे म्हणून. श्री दत्तात्रय महाराजांचा फोटो बघा, चतुर्भुज फोटो आहे का? ते तिथं समोर आहे फोटो बघा. त्याच्यामध्ये श्री दत्तात्रय महाराजांची वीरगुंठी दिसते आपल्याला, डोक्यावर दिसते का? ते केसाची बुचुडी बांधलेली, त्याला वीरगुंठी म्हणतात. तशीच वीरगुंठी कोणाची आहे? श्रीकृष्ण भगवंताची आहे. राजवल्लभावरी वेठी. राजवल्लभ, राजवल्लभ म्हणजे एकदम भारीचे, राजाला प्रिय असणारे वस्त्र. राजाला प्रिय असणाऱ्या वस्त्राला राजवल्लभ असं बोलतात. आता राजाला जर ते वस्त्र प्रिय असेल तर साहजिकच आहे ते वस्त्र काय साधं सुद्धा असेल का? एकदम भारीचं वस्त्र श्रीकृष्ण भगवंतांनी इथं प्रावर्ण केलेलं आहे. आणि वेठी म्हणजे गाठ मारलेली आहे. आता वस्त्र प्रावरण केलं, गाठ मारायची काय गरज आहे? गाठ मारावीच लागते. जे इथे आता धोतर नेसणारे कोणी नसतील कदाचित, जे धोतर नेसणारे आहेत त्यांना माहिती असते बघा, गाठ मारल्याशिवाय धोतर नेसता येत नाही. मग तसं आता श्रीकृष्ण भगवंत जे आहे ते काय हुक बटन वगैरे किंवा नाडा वगैरे असं काही विषय नव्हता त्या काळामध्ये. तर त्यांना ते गाठ मारावीच लागायची वस्त्राला. आणि म्हणून कवीने बघा किती बारकावे आहेत. श्रीकृष्ण महाराजांचं वस्त्र कसं आहे, कसं प्रावर्ण केलं आणि किती बारकाव्याने कवी आपल्याला इथे सांगत आहे.
तर त्या वस्त्राला व्यवस्थित गाठ मारून व्यवस्थित वस्त्र प्रावरण केलेलं आहे. मोतिया मोर विसाची. आणि श्रीकृष्ण भगवंताची जी वीरगुंठी आहे त्याला जे आताच्या काळामध्ये रबर बँड लावतात किंवा बो लावतात कोणी, बरोबर की नाही, लावायचं असते ते. तर श्रीकृष्ण भगवंताच्या काळात काय होतं, मोत्याची माळ. विचार करा आता ती किती महाग आहे. आता मोत्यांच्या माळी बुचडीला बांधलेल्या, अशा पूर्ण आवळून बांधलेल्या, आणि त्याच्यामध्ये मोराचं पीस लावलेलं आहे. आता त्याचं जर व्हॅल्युएशन करतो म्हटलं की श्रीकृष्ण महाराजांचा जो अलंकार होता तो केसाला बांधण्याचा, आताच्या काळामध्ये सांगायला गेले तर रबर बँड धरा, तर त्याचं किती मोल होईल? खूप मोल आहे त्याचं. काखे सिंगवे ताटी मोहरी, मरगजू पावा साजे करी, हेटो परी बाऊली तोडरी, काढती दैत्यांची. काखे सिंग वेताटी आणि मोहरी, मरगजू पावा साजे करी. काखेमध्ये काय आहे? श्रीकृष्ण भगवंताच्या सिंग आहे, जे वाजवायचं सिंग असते. कधी एखाद्या वेळेस फोटो बघा, तुम्हाला एखाद्या फोटोमध्ये दिसते पण श्रीकृष्ण भगवंताच्या काखेमध्ये सिंग आहे, पावा पण आहे, हे आपण बघू शकतो. तर हातामध्ये छडी पण आहे. वासरं आता रानामध्ये जात आहेत, वासरं वळायचे आहेत, त्यांना चारवायचं आहे, मग आता हातामध्ये काठी तर लागतेच. मरगजू पावा साजे करी, हेटोपरी बावली तोडरी. तुम्हाला ओवीच्या प्रत्येक शब्दाचा शब्दकोड करून मी अर्थ सांगत आहे की ओवी वाचली, भावार्थ सांगला आणि पुढे निघून गेलो, असं करत नाही. जे वाचलं ते बरोबर त्याचा अर्थ करून मी पुढे जात असतो. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. काही टिपण काढता आलं, कोणाला लिखाण करून घ्यायचं असलं तर तेही करू शकता. किंवा मग आता हा जो व्हिडिओ आहे तो काही दिवसानंतर युट्यूब चॅनलवर येणारच आहे, त्यावेळेसही तुम्ही ऐकू शकता. हेटोपरी बावली तोडरी. या श्रीकृष्ण महाराजांच्या पायातील तोडराचा मोह कोणाला झाला होता? धर्मराजा युधिष्ठिराला झाला होता. विचार करा. जो धर्मराजा युधिष्ठिर म्हणायचा मला नको राज्य, मला काही युद्ध करायचं नाही, किंवा अर्जुन देव पण म्हटले मला काही करायचं नाही, मी जंगलातच बरा आहे, मी भिक्षा मागून खाईल म्हणे देवा. अर्जुन देव काय बोलले होते? देवा म्हणे मी हे एवढे लोक मारण्यापेक्षा भिक्षा मागून खातो म्हणे, मला काही देणे घेणे नाही यांचं, मला मारामाऱ्या करायच्या नाही. यांचा मोठा भाऊ धर्मराजा युधिष्ठिर, ज्यांच्या नावातच धर्मराज होतं. असं म्हणतात की या जमिनीपासून 1 हात वर त्यांचा रथ चालायचा. लोक म्हणतात अहो काही पण लोक असं काही लावतात म्हणजे या हिंदू धर्मामध्ये असं कुठं असते का 1 हात वर रथ चालला, किती फेकायचं हो, असे विरोध करणारे लोक बोलतात. वास्तविकता आहे. पण जसं आताच्या काळामध्ये आपण बघू शकतो, जपानमध्ये रेल्वे आहे, त्या रेल्वेचं नाव आहे मॅगलेव ट्रेन. स्पीड घेण्यापुरतं पटरीवर असते आणि एकदा स्पीड घेतली 4 इंच वर चालते आकाशामध्ये, म्हणजे पटरी सोडून टाकते, आकाशात एकदम अधांतरी चालल्यासारखी चालते, ज्याला बुलेट ट्रेन पण म्हणतात. मग आता ते 4 बोट जर चालू शकते आताच्या आधुनिक काळातील विज्ञानाने, ते तर द्वापारी होतं, त्यामध्ये हातभर का बरोबर रथ चालू नाही आपला धर्मराजा युधिष्ठिराचा, बरोबर की नाही? तर ह्या घटना सत्य होत्या. आपल्या लोकांना अनुभव फार उशिरा येतो. तर हेटोपरी बावली तोडरी, या तोडराचा मोह धर्मराजा युधिष्ठिराला झाला होता. असं हे तोडर होतं तरी काय नेमकं बरं? एकदा श्रीकृष्ण भगवंतांनी धर्मराजा युधिष्ठिर निघाले होते फिरण्यासाठी.
फिरता फिरता असे चालत चालत थोडं दूर गेले आणि थोडं दूर गेल्यानंतर जंगल लागलं. जंगलामध्ये गेल्यानंतर धर्मराजा युधिष्ठिराला वाटलं श्रीकृष्ण भगवंताच्या पायातील तोडर हे आपण घेतले पाहिजे. श्रीकृष्ण भगवंताच्या डोक्यावरचं जे काही मुकुट आहे, जो टोप आहे, तो टोपही आपण घेतला पाहिजे आणि या श्रीकृष्णाला इकडंच काम तमाम केलं पाहिजे. श्रीकृष्णाला ओखटं करावं आणि हे आपण बळकावून घ्यावं, अशी वासना धर्मराजा युधिष्ठिराला निर्माण झाली. मग थोडस पुढे गेले, परंतु महत्वाचा काय विषय आहे, पुढे गेल्यानंतर काय होते ते तर सांगतोच मी. महत्वाचा विषय काय आहे की यांनी श्रीकृष्ण महाराजांकडून लुबाडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे विचार केला. पुढे गेल्यानंतर तामस भूमी संपली, सात्विक भूमी आली, मग बुद्धी पालटली आणि मग आडवे पडले देवापुढे. देवा म्हणे माझी मती भ्रष्ट झाली, मनामध्ये नको त्या कल्पना केल्या, मला माफ करा. आता देव काय करतात, जसं काय काहीच माहिती नाही असं म्हणतात. अहो म्हणे काय झालं तुम्हाला, असं का बरं गडबडा लोळायला लागले तुम्ही माझ्या पुढं. मग उठून उभं करतात, उठायलाच तयार नाहीत धर्मराज युधिष्ठिर. उठून उभं करतात, म्हणे झालं काय, म्हणे माझ्या मनामध्ये असं 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 आलं होतं. त्यावेळेस त्या धर्मराजाच्या मनातील जो गर्व होता, माझ्यासारखा धर्मवान या पृथ्वी तलावर कोणी नाही, तो गर्व हरण केला देवाने. तर त्या तोडराचं महत्व काय ते इथे या ओवीमध्ये आलेलं आहे. हेटोपरी बावली तोडरी. हेट म्हणजे हेटोपरी म्हणजे या दोन शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे, हेट आणि उपर म्हणजे खालीवर. आता हे श्रीकृष्ण भगवंताच्या पायातील तोडर होते कसे ते पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. बऱ्याच वर्षापूर्वी एक अलंकार होता मार्केटमध्ये. त्या अलंकाराचं नाव 7 पीस असं होतं, ज्याच्यामध्ये असे एवढाले पानं असायचे सोन्याचे आणि ते एक मंगळसूत्रामध्ये ओवल्यासारखं असायचे आणि ते बाया वापरायच्या. तर ते पानं असायचे एवढाले असे बघा, सोन्याचे तयार केलेले. पण श्रीकृष्ण भगवंताच्या पायामध्ये जे तोडर होते ना, त्या तोडरालाही तसेच पानं होते आणि त्या पानांवर जेवढे राक्षस मारले श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांच्या भावल्या उमटवलेल्या होत्या. म्हणजे श्रीकृष्ण भगवंत संदेश काय द्यायचे की कितीही मोठा आसूर असू द्या, तो माझ्या पायातला तोडर आहे. किंवा थोडक्यात सांगायला गेला आताच्या भाषेमध्ये, कितीही मोठा आसूर असू द्या, ते माझ्या पायातली ज्युती आहे. बरोबर ना. तर जणू काही हा संदेश श्रीकृष्ण भगवंताला द्यायचा होता. म्हणून श्रीकृष्ण भगवंताच्या त्या पायातील तोडरावर, प्रत्येक त्या पानावर खालच्याही बाजूने वरच्याही बाजूने दैत्यांचे चित्र ठसवलेले होते, उमटवलेले होते. म्हणजे एक प्रकारचं आताच्या काळामध्ये जर सांगायला गेलं, जसं सैन्यामध्ये मेडल भेटतात आणि छातीवर ते मेडल लावून हिंडतात की अमका अमका पराक्रम केला, मेडल भेटलं, तमका तमका पराक्रम केला, मेडल भेटलं, छातीवर लावून हिंडतात. श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये पण मेडल श्रीकृष्ण महाराज म्हणायचे, यांना काय छातीवर लावायचं दैत्यांना, यांना पायात ठेवतो मी. म्हणून प्रत्येक पानावर दैत्यांचे ठसे उमटवलेले होते आणि ते श्रीचरणामध्ये होते श्रीकृष्ण भगवंताच्या. अशी महिमा त्या तोडरांची होती. आता हे श्रीकृष्ण महाराज अजून बाळकच आहेत. ज्यावेळेस धर्मराजा युधिष्ठिराच्या सोबत द्वारकेमध्ये असताना फिरायला गेले होते, तोपर्यंत कितीतरी असुर मारले होते देवाने, कितीतरी मेडल त्यांच्या श्रीचरणामध्ये होते. मग आता हे फुकटचे मेडल भेटायले. धर्मराजा युधिष्ठिराला महत्वाचं माहित होतं काय आहे श्रीकृष्ण महाराजांकडे. म्हणे हे सर्व मेडल मी घेतले पाहिजे फुकटमध्ये, युद्ध न करता. तर असे ते श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणातील तोडर होते. काढती दैत्यांची खाली आणि वर, खालच्या बाजूने वरच्या बाजूने बाहुली तोडरी काढती दैत्यांची, दैत्यांच्या बाहुल्या उमटवलेल्या होत्या त्याच्यावर.
बरवेपणे होईल दिठी म्हणोनी म्हशीचा टिळा लल्हाटी तव निर्हा मिरवला जग जेठी गोपाळा माझी. आपल्या सामान्य माणसाच्या मध्ये, आपल्या या समाजामध्ये एक म्हण रूढ आहे, वक्ता दश सहस्रेषु. वक्ता जो आहे तो 10,000तून एखादा होत असतो, परंतु श्रोत्यांविषयी कोणी बोलत नाही. श्रोत्यांविषयी पण बोललं पाहिजे ना. श्रोत्याचे गुण काय? श्रोत्यांकडे पण गुण असतात ना. जसे वक्त्यांकडे गुण असतात तसे श्रोत्यांकडे पण असतात. ते कसे? जो खरंच गर्भित अर्थ जाणणारा तल्लीन असा श्रोता जो आहे, तो श्रोता श्रीकृष्ण कथा असेल, दत्त कथा असेल, श्री दत्तचरित्र असतील, हे ऐकत असताना तो स्वतःचं भान विसरून जातो. जसं आपण पाहिलं मागच्या ओवीमध्ये, जे देवता लोक जमा झालेत अंतरिक्षामध्ये, त्यांना स्वतःचं घरही आठवत नाही, निजस्थानही विसरून गेले की नाही, त्या श्रीकृष्ण चरित्रामध्ये तल्लीन झालेले आहेत. तर जो श्रोता असा त्या कथेमध्ये तल्लीन होतो, म्हणजे जणू काही आता ही जी कथा चालू आहे, ही कथा डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यामध्ये तल्लीन झालेला आहे. आणि मी नागपूरमध्ये श्री चक्रधर नगर आणि श्री कृष्ण मंदिरामध्ये बसून ही कथा ऐकत आहे, हेही त्याला लक्षात राहत नाही. या श्रोत्याला म्हणावं श्रोता दश सहस्रेषु. जसा वक्ता दश सहस्रेषु असतो, तसा श्रोताही दश सहस्रेषु असतो, हेही लक्षात ठेवा. आणि तसा दश सहस्रेषु श्रोता होण्याचा प्रयत्न करा. बरवेपणे होईल दिठी. बरवेपणा, सुंदरता एवढी आहे श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी, जसं मी काल सांगितलेलं आहे, जो अवयव जैसा व्हावा तैसाची. जो चेहऱ्यावरचा अवयव श्रीकर असतील, श्रीकंठ असेल, किंवा श्री नेत्र असतील, किंवा कान असतील, श्रीचरण असतील, श्रीकमळ, श्री करकमळ असतील, हे जे काही आहे, हे अवयव जैसा व्हावा तैसाची. म्हणजे जो अवयव नेटका तसा असल्यानंतर फार सुंदर दिसेल, तसाच तो अवयव आहे. अशी सुंदरता श्रीकृष्ण भगवंताची आहे. जो अवयव जैसा व्हावा तैसाची, असा एकदम नेटका सुंदरपणा श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी आहे. बरवेपणे होईल दिठी, एवढी सुंदरता आहे की त्यांना दृष्ट लागायची. म्हणून म्हशीचा टिळा लल्लाटी. श्रीकृष्ण भगवंताला यशोदा माता काय म्हणते? माझ्या लेकराला दृष्ट लागू नये म्हणून म्हशीचा टिळा लल्लाटी, कपाळावर काजळाचा टिका लावलेला आहे. तव निर्हा मिरवला जगजेठी गोपाळा माझी. आता हे एक काव्य आहे, दामोदर पंडितांनी रूपक वाखाणलेलं आहे, थोडं मनासही घातलेलं आहे. असं काही नाही. श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये ज्यावेळेस व्यास ऋषींनी भागवत कथा लिहिली, पूर्ण भागवत लिहिलं, व्यासाच्या बाबतीत काय म्हणतात? व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे काय? व्यासाच्या मुखातून या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, आताच्या बोलतोय बरं का मी. आता तुम्हाला वाटेल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्या काळामध्ये कुठं होतं? वेदामध्ये सर्व काही आहे. आणि चारी वेदाची जी व्यवस्थित मांडणी केली, व्यासांच्या अगोदर वेद होते, परंतु मांडणी व्यवस्थित नव्हती. जसं सूत्रपाठ लीळाचरित्रामध्ये होतं, केशिराज बासांच्या अगोदर अस्तित्वामध्ये नव्हतं सूत्रपाठ. सूत्र होते, पण सूत्रपाठ अस्तित्वामध्ये होतं का? नाही.
केशीराज बासांनी मग तो पूर्ण लीळाचरित्राचा अभ्यास केला, त्यामधनं सूत्र बाहेर काढले, त्यानंतर मग अन्वय लावला आणि मग सूत्रपाठ तयार झालं. बरोबर. त्याप्रमाणे वेदातील ऋचा ह्या तर होत्या, परंतु त्याची मांडणी व्यवस्थित नव्हती, अन्वय व्यवस्थित लावलेला नव्हता. आणि तो अन्वय वेदाचा कुणी लावला? व्यासांनी लावला. 18 पुराण व्यासांनी निर्माण केलं. म्हणून म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. मग व्यास ऋषी त्यावेळेस होते. व्यास ऋषींनी भगवंतांना पाहिलेलं आहे, बाळक्रीडा त्यांना माहिती आहेत. जसं त्या काळामध्ये घडलं तेच लिहिलं आणि परंपरेने तेच आपल्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून हे जे तुम्ही ऐकत आहात असं नका समजू की हे कवी कल्पना आहे, कवींनी रूपक वाखाणलेलं आहे, असं नका समजू. वास्तविकता आहे ही. वास्तविकपणे श्रीकृष्ण भगवंताचा शृंगार हा असा होता. बरं झालं दामोदर पंडितांनी हा ग्रंथ तयार केला, नाहीतर भागवत तर आपण वाचतच नाही. कोणाच्या घरी भागवत आहे की त्यांनी भागवत आणलं आणि जे काही खंड आहेत, जे काही त्याच्यामध्ये स्कंद आहेत ते सर्व वाचले, असं तर काय कधी झालेलं नाही. बरोबर की नाही? परंतु दामोदर पंडितांचे उपकार आहेत आपल्यावर. नेमकं त्यांनी आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी जे योग्य आहे ते बरोबर काढलं आणि आपल्यासाठी एक चांगला उत्तम दर्जाचा ग्रंथ तयार केला. किती उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. बर्वेपणे होईल दिठी म्हणून मसीचा टिळा ललाटी. तव निरा मिरवला जग जेठी गोपाळा माझी. यशोदा मातेने जे काही ललाटावर, कपाळावर जो मसीचा टिळा लावलेला आहे, म्हणजेच काजळाचा टिळा लावलेला आहे, तो टिळा पाहिल्यानंतर निर्हा मिरवला जग जेठी. निर्हा म्हणजे निव्वळ, त्याच्यामध्ये काही भेळ नाही, निर्भेळ असा निखळ. निर्हा मिरवला म्हणजे शोभून दिसत आहे. जग जेठी, जग म्हणजे काय? हे जग. आणि जगाचा जेठी म्हणजे या जगातील सर्वोत्कृष्ट मल्ल म्हणजेच पहिलवान. जगजेठी याचा अर्थ काय? जगातील सर्वश्रेष्ठ पहिलवान. असं श्रीकृष्ण भगवंतांना इथे उपमा दिलेली आहे. गोपाळान माझी, सर्व गोपाळांमध्ये श्रीकृष्ण भगवंत उठून दिसत आहेत आणि आपलीही आता उठण्याची वेळ झालेली आहे. दंडवत हो. चौधरी